जय टायगर विशाल भाऊ. हा जे टायगर बोला ना. दक्षिण काम करतोय मी बी. बरं बरं. भाऊ एक अडचण आपली आली एक. काय अडचण बोला ना. भाऊ काय झालंय माहितीये का, आपली काय झालंय, मी घराच्या बाहेर असताना घरातल्या लोकांनी काय केले भाऊ माहितीये का, हा हा. आमच्या मंडळीला नेले आणि दुसरी गोष्ट पाठवून द्या म्हणल्यावर देत नाहीत. अच्छा. आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिली पण त्यांनी तक्रारच घेत नाही. मग त्या दिवशी बोललोय मी ताईंना भेटायला गेलतो सोलापूरला, बरं. पण ताई नाशिकला गेल्यात. आता कॉल केलता मी त्यांना, बरेच वेळा जाऊन आलो. लोक तक्रार घेणं झाल्यात. मी म्हणलं बोलवून घ्या त्यांना, इथं काय असेल ते. अच्छा. कोण तक्रार घेत नाही पोलीस स्टेशनला? हा, पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली आहे भाऊ. अच्छा अच्छा. तुम्ही कुठे बाहेर होते? बाहेर म्हणजे मी कसं, आपलं लेबर आहे, आपले ते कामाला मी बाहेर गेल्यामुळे काय केले, आई वडिलांनी मुकाटच घेऊन गेले आमच्या मालकीनला. मग कसं अच्छा. माहिती आहे भाऊ, आपण ह्या ग्रुपमध्ये काम करायचं, मी शांत बसलो. मग त्यामुळे आता हे काय झालं माहिती, मग पहिले मी नोंद पोलीस स्टेशनला केली मी, तक्रार अर्ज असं सगळी नोंद वगैरे सगळे करून दिले. त्यांनी 20 तारखेची मुदत दिली होती, आम्ही बोलवून घेतो म्हणून, तर अजून तर मी त्या बीड हवालदारला कॉल केला, म्हणलं काय झालंय. बरं बोला ना. मग काय झालं म्हणल्यावर तो काय फोनच उचलणं झालाय साहेब. मग भाऊ त्यांना बघा जरा कसं काय. अच्छा अच्छा. त्यांना हवालदार साहेबांना बोलू का? हो हो भाऊ. अच्छा अच्छा. एक मिनिट हा. पण मेन भाऊ काय झालं माहिती, हिथनं ते घेऊन गेले म्हणल्यावर मी तक्रार अर्ज इथंच केली. अच्छा अच्छा. हो भाऊ. असं विषय आहे का? हा, विषय असा झाला भाऊ. कसं काय असं झालं ना, माणसाला टेन्शन येते, त्यामुळे मी कोणाला काय बोललोच नाही भाऊ. बरोबर ठीक आहे. मग मला आता एक सांगा, काय तर तुमचं भांडण वगैरे झालेलं का? भाऊ तुम्हाला आता सगळं सांगतो. काय सांग, आम्ही पहिल्यापासून त्यामुळं काय झालं, आपल्याला कसं आपल्याला सण होत नाही काही गोष्टी. आपण कसं पहिल्यापासून 4 माणसात फिरलेला उठलेला आहे भाऊ. अच्छा अच्छा. मग मी काय झालं, मग मी तसं झाल्यामुळे मी काय केलो, रागावैतागून मी जरा आपली लेबर आहेत, मी कामाला गेलो, पुन्हा मुकाट्या तिने फोन लावून बापाला बोलवून काय केले, घेऊन गेले मुकाट्या. मग काल वकील साहेबाला सुद्धा कॉल केला, वकील साहेबांना सुद्धा खोटं बोलल्यात. पोलीस स्टेशनला एकदा कॉल केला, ते बी काय खोटं बोललेत वाटतंय. आणि बरेच वेळ मी तिथले सांगलीमधले सुद्धा आपले घेऊन गेलतो कार्यकर्ते, पण ते लोक काय केलेत, प्रत्येक गोष्टीला फसवेगिरी करतात भाऊ. असा विषय का? हा, विषय असा झालाय, फसवेगिरी खूप करतात त्यांनी. त्यासाठी आपल्याला कसं पोलीस स्टेशन मध्ये बोलून आपल्याला त्यांना इथं काय असेल ते त्यांचं हे करायचं, हे म्हणा लागलो भाऊ. बरं बरं. म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशन कडूनच मिटवायचं आहे का? हो भाऊ, काय करायचं मग आता. भाऊ आता बरेच वेळा पंच घेऊन गेलो, त्या लोकांनी नकारच दिला, प्रत्येक गोष्टीला फसवेगिरी करते. मग पोलीस स्टेशनला बोलवून घेऊ म्हणलो तुम्ही, आणि मी तक्रार अर्ज सुद्धा दिलाय भाऊ. असं का? बरं बरं. एक मिनिट हा. ठीक आहे भाऊ. आपण उघडकीला आणले नाही म्हणलं. मग तीच बोलतोय त्याला, पण तो काय वाटायला त्याला काय माहित आता. मग आता ताईला कॉल केला, ताई म्हणले मी पारशी आम्ही नाशिकमध्ये बोलले त्यांनी.
बरं मग मी जालिंदर भाऊला कॉल केलता, त्याने म्हणले आपलं तुम्हाला कॉल करा सांगितलं, तुम्हाला आणि सचिन भैयाला. बरं बरं जालिंदर मग भाऊ तुमचा नंबर मला मिळाला, म्हणलं तुमचा नंबर आहे ग्रुपमध्ये ऍड झालेलाच आहे, आहेत नंबर, पण त्यासाठी आधी डायल केला तुम्हाला नंबर. बरं बरं ठीक आहे. सांगा नंबर बरं हवालदाराचा. बरं कॉलवर घेऊ द्या का? हा मी बोलतोय काय विषयात आहे सांगतोय ना तुम्हाला नंतर. हा बरं बरं बरं, तुम्ही नंबर बोलता का? सांगा. नंबर सांगा ना मला. 2 मिनिटं. हॅलो. हॅलो. हा साहेब नमस्कार. 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 विशाल गुजर बोलतो मी महाराष्ट्र. हा बोला की. हा ते भरत पारसेचं काहीतरी तक्रार आहे ना साहेब तुमच्याकडं? काय घे भरत पारसेचं आलतं माझ्याकडे तक्रार आहे. तक्रार अर्ज दिलाय पोलीस स्टेशनला. त्याच्या सासऱ्याला 2दा आता मी बोललोय. बाबा तुम्ही इथं साहेबासमक्ष या, तुम्हाला जर त्याची भीती वाटत असेल जावायची तर इथं साहेबासमोर या म्हणलं, तुमचा कौटुंबिक जे काय झालेला वाद आहे पाठीमागचं चर्चा करून साहेब सांगतील म्हणलं व्यवस्थित. बरं. मग आता सकाळी अजून फोन केलतो त्याच्या सासऱ्याला. सासरा म्हणते त्याचा चुलता त्याने येऊ दे पोरगी घेऊन जाऊ दे. मग भरतचं असं म्हणणं आहे की साहेब तिथं काय लिहून देऊन नाही झालं, काय झालं तिची पोरगी इकडे येऊन काय केली बिली, त्याला जबाबदार कोण? बरोबर. म्हणजे अशा आदंतरी गोष्टी आता आपण कोण जबाबदार घेणार? पोलीस तर घेऊ शकते का जबाबदारी? नाही बरोबर. मनात काय चाललंय कुणाला माहिती आहे सांगा. हा ना बरोबर. आता ऐकून घ्या, ते नवरा बायकोचं काय भांडण होतच असतं बरोबर. आता त्यांचं म्हणणं असं आहे, मला पण ते फोन केलंय की बाबा सरांना बोला की त्यांना बोलून घ्या आणि पोलीस स्टेशन मध्ये काय ते आम्ही मिटवतो असं बोलले ते. मी त्याला म्हणलं तुम्हाला जर त्या सासऱ्याला म्हणलं तुम्हाला तुमच्या पोरीची भीती वाटते लिहून घेऊन पाहिजे, किंवा ह्याला बी बायकोची भीती वाटते इथं काय तर करेल, तर दोघं बी तसं साहेबासमोर स्टेटमेंट द्या म्हणलं जावा. माझी बायको नीट व्यवस्थित नांदवीन, तिला काय मारहाण करणार नाही, तिला काय करू देणार नाही, जबाबदारी माझी. आणि तिने बी लिहून द्यावं की मी माझ्या स्वखुशीनं पतीकडे नांदायला तयार आहे, मी काय जीवाचं बरं वाईट करून घेणार नाही, भांडण तंटा करणार नाही, तिचं बी स्टेटमेंट घेऊ. बरोबर आहे सर. मग ही गोष्टी व्हायला ऐका अध्यक्ष, ही गोष्टी व्हायला ही लोक आता त्यांना 2-3दा मी फोन केलाय, तर हजर राहिणे त्यामुळे ठीक आहे म्हणलं, त्यांना इथनं नोटीस नाही तर समजपत्र पाठवतो म्हणलं की असंच तक्रार अर्ज तुमचा प्राप्त आहे, पोलीस स्टेशनला तुम्ही या. बरं. आपण तोंडी तर फोनवर बोलून त्यांनी येणे ते. सर ऐका ना, आपल्याकडून जे सहकार्य होईल ना ते सहकार्य त्यांना करून टाका. ओके. नाही कायदेशीरच करायचं आपण, त्याचं काय नाही. तरी पण या भरतला म्हणलं पुढचा सल्ला की त्यांनी तुझ्यावर तिकडे कुठे तर सांगलीला काय तर दाखल करण्यापेक्षा तू कोर्टाला बाबा निदर्शनास आणून दे की माझी बायको मी नांदावाला तयार आहे, 1 नोटीस पाठव, 2 नोटीस पाठव. 3ऱ्या नोटीसला उत्तर नाही दिले की त्यांना कोर्ट आपाप निर्णय घेते काय असेल ते, आणि ते कायदेशीर ग्राह्य ते. बरोबर. नसलं तर समाज आपलं महिला समुपदेशन केंद्र आहे, महिला तक्रार निवारण केंद्र, कोर्टाची तशी सायटेशन येते की त्यांच्याकडनं हा वाद जर नाही मिटला त्यांच्याकडनं बाबा त्यांना समजपत्र नोटीस पाठव. बरं चालेल सर. जे काही सहकार्य होईल ना ते करून टाका त्यांना. मला म्हणला तुम्हाला उद्या म्हणून आमचे अध्यक्ष फोन कराल ते म्हणला, मी म्हणलं गाडीवर तू उचल नाही कॉल, लावतो म्हणलं फोन. बरोबर चालेल सर. जी मदत होईल ती मदत करा त्यांना. जी मदत होईल ती मदत करा त्यांना. नाही मदत करू. ही कसं असते कौटुंबिक सांगू अध्यक्ष, त्यात लवकर निर्णय होत नसते ते. दोन्ही पार्ट्या दागदुग होती ते समोर यायला, समोर मिळाला जे 1 महिना जाते. ह्यांना वेळ असते तर त्यांना नसते, त्यांना वेळ असते तर ह्यांना नसते. बरोबर. कोर्ट तर त्यात खाऊन विचार करून 4 नातेवाईकाचा सल्ला घेऊन मग येत असते ती. याला जरा थोडं दम जर म्हणा नसलं तर एवढं फास्ट तुला पाहिजे असतं तर मग कोर्टातनं कर म्हणा, मग कायदेशीर कौटुंबिक न्यायालयात. हा ना बरोबर. न्यायाला इलाज नाही. बरोबर. आणि कौटुंबिक न्यायालयाला नो चॅलेंज आहे शेवटी. ओके. चालेल सर. चालेल. सांगा तुमच्या पद्धतीनं समजून. माझ्या पद्धतीनं जेवढं काही सहकार्य होईल ते मी करतो. ओके. चालेल सर. चालेल. हॅलो. बोला की भाऊ. बोललो मी सरांसोबत. बोला भाऊ. बरं ते घेणार आहेत लवकर बोलून, आणि काय विषय तो मिटून घ्या. सर बोलले तसे. हो भाऊ चालतंय भाऊ, मी तुम्हाला कॉल करतो तरी भाऊ. चालेल मिटून घ्या. माझा कॉल जरी लागला नाही तरी कॉल मिटून घ्या. आता साहेबांसोबत बोलले. ओके भाऊ. ओके जे टायगर भाऊ. ओके.